हाय मुलांनो, आज आपण 9th पोएम बघणार आहोत. तिचं नाव आहे ड्रेस क्विकली. तर या पोएमचं नाव काय? ड्रेस क्विकली म्हणजे पटकन आवरायचं, पटकन कपडे घालून तयार व्हायचे. आता इथे बघा तुम्हाला 2 पिक्चर दिसतायत ना? तर याच्यामध्ये कपडे कसेही पडलेले आहेत, जमिनीवर पडलेले आहेत, तिथे बेडवर आहेत, इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये असे व्यवस्थित हँगरला लावलेत, कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेले आहेत. तर आपण बघूयात ही पोयम. ऑल युअर लाईफ यू विल हॅव टू ड्रेस एव्हरी सिंगल डे. तुम्हाला रोजच पूर्ण आयुष्यभर तुमचे रोजच कपडे घालायचे आहेत, बरोबर? अनलेस यू शुड हॅपन टू बी सिक. हा फक्त जेव्हा तुम्ही खूप आजारी असता, तुम्हाला उठणं पण शक्य नसतं, तेव्हा फक्त तुम्ही तुमचे कपडे चेंज करत नाही. पण इतर दिवशी रोज तुम्ही तुमचे कपडे बदलत असता, हो ना? व्हाय नॉट लर्न टू डू इट क्विक. मग तेच जे तुम्ही घालता, कपडे बदलता, तर ते पटकन करायला आपण का नाही शिकायचं? हँग युअर क्लोथ्स द प्रॉपर वे सो यू विल फाइंड देम फ्रेश नेक्स्ट डे. तर अशा प्रकारे तुमचे जे कपडे आहेत ते व्यवस्थित हँग करून ठेवले, अडकवून ठेवले, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते फ्रेश व्यवस्थित भेटतील. नाहीतर मग असे कसे पण कोंबून ठेवले की मग ते चुरगळतात. मग ते असे चुरगळलेले कपडे आपण घालू शकत नाही. आपल्याला आपले शर्ट सापडत नाहीत, पॅन्ट सापडत नाही, फ्रॉक सापडत नाही. मग आपण कुठून तरी ते शोधतो, कपाटाच्या बाहेर ओढतो, मग बाकीचे पण कपडे पडतात, हो की नाही? असं सगळं होत असतं. म्हणून ते व्यवस्थित हँग करून अडकवून ठेवले तर आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी ते फ्रेश भेटतात, चांगले भेटतात. ट्रीट देम विथ अ लिटिल केअर, फोल्ड देम नीटली ऑन अ चेअर. तर त्यांना व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळा आणि त्यांना एका खुर्चीवरती व्यवस्थित घडी घालून ठेवा. सो विदाऊट अ बीट ऑफ वरी यू कॅन ड्रेस इन क्वाईट अ हरी. आणि मग जेव्हा तुम्हाला खूप गडबड असते, तेव्हा तुम्हाला अजिबात काळजी करावी लागणार नाही. तुम्हाला पटकन तुमचे कपडे सापडतील आणि तुम्ही पटकन तयार व्हाल. थिंक ऑफ द स्लोवनली गुप्स बिफोर यू स्ट्रू युअर क्लोथिंग ऑन द फ्लोअर. तर तुम्ही कोणतीही गोष्ट आळशीपणाने करण्याच्या अगोदर किंवा तुमचे कपडे स्ट्रीव म्हणजे फेकून देणे, जमिनीवर फेकून देण्याच्या अगोदर तुम्ही थोडा विचार करा. आणि या पोएमचे पोएट आहेत जिलेट बर्गेस. फ्रॉम मोर गुप्स अँड हाऊ नॉट टू बी देम. तर हे त्यांच्या पोयमचं नाव आहे, त्यातून हा काहीसा पार्ट घेतलेला आहे. समजली पोयम? म्हणजे काय करणार तुम्ही आता? तुमचे कपडे व्यवस्थित घडी घालून कपाटामध्ये ठेवायचे किंवा असे हँगरला अडकून ठेवायचे. त्याचबरोबर असा दुसरा कुठलाही पसारा, तुमची खेळणी वगैरे सर्व जागेवर ठेवायचं. म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी, आता फक्त हे खेळण्यांबद्दलच आहे का? तुमचं शाळेचं काही बुक्स असेल, कंपॉस असेल, पेन्सिल, शार्पनर, इरेझर, हे सुद्धा व्यवस्थित ठेवायचं. ओके, बाय बाय.